नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवले आहे चिकन बिर्याणी। एकदम सोप्या आणि इझी पद्धतीने आणि खूपच झटपट होणारी अशी ही बिर्याणी आहे। मग चला तर आपण कढीपत्ता घेतला आहे 5 ते 10 पानं, एक अद्रकीचे तुकडा घेतलेला आहे, लसण घेतलेला आहे आणि 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। फोडणीसाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे, दही घेतला आहे 1 वाटी आणि बिर्याणी मसाला आणि थोडे खडे मसाले घेतलेले आहे आणि हे आपले रेग्युलर हळद मिरची आणि कांदा लसूण आणि मी इथे वाटणामध्ये थोडंसं लिंबू टाकून घेत आहे आणि मी इथे 1 ते 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहे आणि मी 3 पाव चिकन घेतलेले आहेत। चला तर फोडणी देऊया। इथे मी 4 ते 5 पळी तेल घेतलेलं आहे। यात फारशा तेलाची आवश्यकता नाहीये। इथे आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहे। खडा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदाही चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे 1 ते 2 चमच। जास्त स्पायसी हवं असेल तर जास्त टाकू शकता। मला मुलांसाठी थोडं कमी स्पाइसवालं बनवायचं होतं, एकदम नॉर्मल, म्हणून मी 2 चम्मच इथे यूज केलेला आहे। याला चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण की आपण कच्चं वाटण घेतलेलं होतं। इथं आपल्याला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे, 2 चम्मच घेतले आहे आणि हे तिखट हळद टाकून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपल्याला इथे दही फेटून घ्यायचं आहे आणि ते फेटलेलं दही टाकायचं आहे, जेणेकरून ते दही फाटणार नाही आणि दही सुद्धा व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आहे, कारण की दही जास्त फ्लेमवर फाटण्याची शक्यता असते। मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला चिकन टाकून घ्यायचे आहे आणि चिकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाला त्याला एकन एक पीसला लागेल असा। नंतर थोडंसं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं शिजल्यानंतर त्यात वरतून मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी मीठ नंतर टाकलं आहे, कारण की मीठ अगोदर टाकलं तर चिकनला खूप पाणी सुटते, म्हणून मीठ नंतर टाकायचं आहे, जेणेकरून मसाला जास्त पाणी होणार नाही किंवा चिकनलाही जास्त पाणी सुटणार नाही। आता परत झाकण ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं आणि साईडला गरम पाणी तयार करून घ्यायचं आहे टाकण्यासाठी। त्याच्यात ते गरम पाणी टाकून घेत आहे आणि आपल्याला चिकनला एक चांगला उकळी येऊ द्यायचा आहे। त्याच्यानंतरच आपल्याला राईस टाकायचे आहे। राईस मी धुवून थोडेसे पाण्यात 1 चम्मच तेल टाकून तांदूळला भिजत ठेवलेले होते। आता आपल्याला इथे या स्टेपवर तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि याला चांगली उकळ काढून तांदूळ व्यवस्थित शिजेपर्यंत कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे। इथे 15 ते 20 मिनिटात आपली बिर्याणी तयार होते।
आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित शिजलेली आहे आणि पीसही व्यवस्थित मऊसूत शिजलेले आहे आणि खायला पण एकदम चविष्ट झालेली आहे आणि खूपच कमी वेळात झालेली आहे, झटपट. तुम्हाला माझे असे नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.